Okay friends, in previous lecture we are discuss about the solid waste and their case studies. पहा सॉलिड वेस्टेजमध्ये आपण पाहिलं जे काही ट्रॅश असतात त्या ट्रॅशला लँडफिल सोल्युशन्समध्ये आपण इनिशियली ट्रीटमेंट देतात, पण दॅट इज द नॉट फायनली ट्रीटमेंट. लँडफिल किंवा सॅनिटरी लँडफिल्स इज द नॉट प्रॉपर ट्रीटमेंट, ज्यामुळे त्याचं आपण क्लासिफिकेशन 3 पार्ट्समध्ये केलं: बायोडिग्रेडेबल, रिसायकलड अँड नॉन बायोडिग्रेडेबल. आणि याच्यानंतरचे जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजला प्रॉपरली काय केलं, डिस्पोजल्स केलं. याच्यानंतर आपण हॉस्पिटलायझेशन वेस्टेज पाहिलं, ज्यांच्यामधील जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा ज्यामधील जे केमिकल्स असतात त्या केमिकल्सला डिसइन्फेक्टंट करण्यासाठी जे प्रॉपर डिस्पोजल आहे त्याला इन्सिनेटर्समध्ये आपण त्याला काय करतो, तर त्याला प्रॉपरली त्याला आपण डिस्पोजल्स मेथड्स युटिलाइज करतात. अँड देन लास्ट पाहिलं आपण ई वेस्टेज, इलेक्ट्रॉनिक वेस्टेज, ज्यामधील जेवढे काही रिसायकल्ड होणारं मटेरियल्स आहेत ते आयसोलेट करून त्याला परत रिसायकलिंगमध्ये युटिलाइज केले जातात, ज्याला आपण ई वेस्ट असं म्हटलात. याच्यानंतर पहा ज्यावर आपण एक केस स्टडीज पाहिलेला आहे की नॉन युटिलायझिंग जे काही नॉन बायोडिग्रेडेबल जो पार्ट्स आहे ज्याला आपण पॉलिथिन बॅग्स म्हटलं, ज्यांच्यापासून एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला. जो प्रोजेक्ट कोणी केला होता, अहमद खानने. आणि बँगलोरमध्ये रोड कन्स्ट्रक्शनसाठी जे युटिलाइज केलेली पावडर होती ती पावडर मॅन्युफॅक्चर हे कोणी केलं होतं, अहमद खानने. आणि या अहमद खानने हे जे पॉलिबिन पावडर आहे ते मिक्स कुशामध्ये केलं होतं, बिटोमेन्स. आणि जे ते रोड कन्स्ट्रक्शनमध्ये युटिलाइज केलं तर जी वॉटर रिपेलंट प्रॉपर्टीज आहे ते काय झालं, एनहान्स झालं. म्हणून जे नॉन बायोडिग्रेडेबलचं युटिलायझेशन्स करण्यासाठी ही एक केस स्टडी आपण स्टडी केली आहे. तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये 4 पार्ट वेगळे करा. पहिल्या सॉलिड वेस्टेज कोणते आहेत आणि त्याचे सोर्सेस कोणते आहेत. दुसरा, इनिशियली त्या सॉलिड वेस्टेजला कोणत्या पद्धतीनं डिस्पोजल्स केलं जातं, त्यातलं सॅनिटरी लँडफिल लक्षात ठेवा. यांच्यानंतर त्यांच्यावर 3 कॅटेगरीज लक्षात ठेवा, त्यांच्यात कोणकोणते पार्ट युटिलाइज केले जातात. यांच्यानंतर हॉस्पिटलायझेशन वेगळं आणि डायरेक्टली ई वेस्टेज वेगळं. आणि या सर्वांसाठी एक केस स्टडी म्हणून आपण पाहिलं, ज्या पार्टला काय नाव दिलं आपण, प्रोजेक्ट्स ऑफ अहमद खानने, जो बँगलोर सिटीमध्ये रोड कन्स्ट्रक्शनसाठी पॉलिबिन पावडर्स तयार केली होती फ्रॉम द पॉलिथिन बॅग्स. हा पार्ट पूर्ण आपण डिस्कस केला आहे सॉलिड वेस्टेजमध्ये. आज आपण पाहणार आहेत परत एक असणारं जे वेस्टेज आहेत जे फॉर्मड ड्युरिंग द डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रो केमिकल्स. इथं आपण जर आपलं आर्टिकल पाहिलं तर फर्स्ट आर्टिकलमध्ये दिलं ॲग्रो केमिकल्स. व्हॉट इज ॲग्रो केमिकल्स? ॲग्रो मीन्स ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चर्स मीन्स शेतीविषयक आपण ज्याला म्हणतात, जिथं आपण क्रॉपचं कल्टिवेशन्स करतात त्याला आपण ॲग्रिकल्चर असं म्हणतात. पण या ॲग्रिकल्चरमध्ये त्याचं ॲव्हरेज इल्ड इन्क्रीज करण्यासाठी जे काही डिफरंट टाईपचे केमिकल्स युटिलाइज केले जातात त्या केमिकल्सला काय नाव देतो आपण, ॲग्रो केमिकल्स. Agrochemical means those chemicals which is utilized for the cultivation of agricultural crop. आता या ठिकाणी ॲग्रिकल्चरल क्रॉप म्हटलं तर ॲग्रिकल्चरल क्रॉपमध्ये जेवढ्या काही क्रॉप व्हरायटीज आपण कल्टिवेट करतात त्या कल्टिवेट केल्यानंतर त्यांना आपण ॲव्हरेज इल्ड इन्क्रीज करण्यासाठी जे डिफरंट टाईपचे आपण काय युटिलाइज करतात, फर्टिलायझर्स युटिलाइज करतात, इन्सेक्टिसाइड युटिलाइज करतात, फंगिसाइड युटिलाइज करतात. म्हणजेच जे हे सर्व केमिकल्स आहेत त्या सर्व केमिकलला एकत्रित वर्ड म्हटलं त्याला काय म्हणायचं, ॲग्रोकेमिकल. सो सिंपल वर्ड, दोज केमिकल्स और केमिकल कंपोनंट्स विच इज युटिलाइज्ड in a field of agricultural that is called as the agrochemical. तर या ॲग्रोकेमिकलचा जो मॅक्झिमम युटिलायझेशन आहे केव्हा करण्यात आला, ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्यूशन. याच्या आधी आपण एक टर्म स्टडी केली आहे, एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन्समध्ये. जेव्हा जे ग्रोईंग पॉप्युलेशन आहे त्या ग्रोईंग पॉप्युलेशननुसार जे काही ॲव्हरेज इल्ड आहे ते ॲव्हरेज इल्ड इज नॉट इनफ फॉर द फूड पर्पजेस, शेल्टर पर्पजेस और फॉर द एनी पर्पजेस, ज्या ठाक्याने आपण त्या क्रॉपचं इल्ड इन्क्रीज करण्यासाठी मॅक्सिमम आपण कोणता पार्ट युटिलाइज केला, तर ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये ब्रीडिंग व्हरायटीज तयार करण्यात आल्या आणि ज्या ठिकाणी त्याला रिकमेंडेड फर्टिलायझर्स आपण जास्तीत जास्त युटिलाइज केलं. म्हणून ॲट द टाइम ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन द क्रॉप फील्ड इट बिकम्स ॲव्हरेज इन्क्रीज्ड बाय युटिलायझिंग द डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स. ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये एक साईडला उत्पादन तर वाढलं, पण त्यावेळेस ते उत्पादन वाढण्यासाठी जे काही आपण वेगवेगळ्या केमिकलचा युटिलाइज केला, मग इन्क्लुडिंग कोणतं केमिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स आहेत. आता लक्षात ठेवा हे कधी युटिलाइज केलं, ॲग्रोकेमिकल्स मोर अँड मोर युटिलाइज्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्यूशन.
ग्रीन रिव्होल्यूशनच्या वेळेस हे आपण युटिलाइज केला. आता या ठिकाणी दोन क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन कोण आहेत? फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन M.S. स्वामीनाथन, ज्यांना आपण ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर म्हणतात, इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन. मग ज्यावेळेस तुम्हाला फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन म्हटलं, हरित क्रांतीचे जनक म्हटलं, तर M.S. स्वामीनाथनला आपण काय म्हणतात? ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर. पण त्यावेळेस ॲक्च्युअल काय केलं होतं? ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज केलं होतं, उत्पादन वाढलं होतं. पण त्यावेळेस मॅक्झिमम युटिलायझेशन्स कशाचं केलं होतं? डिफरंट टाईप्स ऑफ पेस्टिसाइड्स. कुणाचं युटिलाइज केलं? पेस्टिसाइड्स युटिलाइज केले. मग पेस्टिसाइड्स कुणाला म्हणतात? पेस्टिसाइड्स मीन्स व्हॉट इज पेस्ट? पेस्ट इज एनी पार्ट और ऑर्गन और ऑर्गॅनिझम विच इज युटिलाइज्ड फॉर. कशासाठी युटिलाइज केलं जातं आपण? दीज ऑर्गॅनिझम्स और एनी केमिकल्स विच इम्पॅक्ट ऑन द डिक्रीज द क्रॉप यील्ड, दॅट इज कॉल्ड एज द पेस्ट म्हणतो आपण. कोणताही ऑर्गॅनिझम असेल, तो इन्सेक्ट असेल किंवा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तो डायरेक्टली क्रॉपला जर डॅमेज करत असेल तर त्यांना आपण काय म्हणतात? पेस्ट असं म्हणतात. मग त्यांना किल करण्यासाठी जे केमिकल युटिलाइज करतात त्या केमिकलला काय म्हणतो आपण? पेस्टिसाइड. सिमिलर इथं वर्ड दिला पेस्टिसाइड्समध्ये. परत एक आहे इन्सेक्टिसाइड्स. Another one is the fungicides. So all these are the chemical or also known as the weedicides. In other words, यालाच इथं टर्म वापरला शब्द आहे herbicides. So all these are the chemicals is utilized during the green revolution. Simple word लक्षात ठेवा. Agrochemicals कोणते आहेत? Agrochemicals means the fertilizers along with the different types of chemicals like that the pesticide, insecticide, fungicide or weedicides. हा जो पेस्टिसाइड्स आहेत तो कुणाला किल करतात? पेस्टला किल करणारे केमिकल्स ज्याला पेस्टिसाइड्स म्हणतात. इन्सेक्टिसाइड्स कुणाला किल करतात? इन्सेक्ट्सला किल करणारे त्याला म्हणतो आपण इन्सेक्टिसाइड. फंगिसाइड्स कुणाला किल करतात? फंगसला किल करणारे. म्हणजेच डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्सवर येणारे जे फंगल डिसीजेस असतील, इन्सेक्ट्स असतील, तर त्या इन्सेक्टमुळे जर क्रॉप डॅमेज होत असेल तर अशा वेळेस फार्मर त्या ठिकाणी काय करतात? तर डिफरंट टाईपचे केमिकल्स लावून स्प्रेडिंग करतात. आणि स्प्रेइंग केल्यानंतर तिथे जे नॉन टार्गेट इन्सेक्ट्स असतात किंवा ज्या ठिकाणी जिथं नॉन टार्गेटिंग जे वीड्स असतात यांना आपण काय करतात? किल करतात. म्हणजेच इथे एक वाट लक्षात ठेवायचं. ड्यू टू द मोर युटिलायझेशन ऑफ पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड और फंगिसाइड्स और वीडिसाइड. नाउ दीज केमिकल्स विच किल द नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम. सिंपल आणि सरळ लक्षात ठेवायचं. काही इन्सेक्ट क्रॉपला डॅमेज करतायत, पण ते क्रॉपला डॅमेज करतात म्हणून आपण त्याला किल करण्यासाठी जर इन्सेक्टिसाइड स्प्रेडिंग केलं तर यांच्यामुळं ते इन्सेक्ट तर किल होतातच, पण अलॉंग विथ अदरचे जे इन्सेक्ट असतात जे त्या क्रॉपला डॅमेज करत नाही आहेत, ते इकोसिस्टीममध्ये इको फ्रेंडली असतात, पण अशाही इन्सेक्टची काय होते? इथं डेथ होते. म्हणजेच नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमला सुद्धा आपण काय करतात? किल करतात, जे की स्पेसिफिक व्हरायटीच्या प्लांटचे पॉलिनेटर्स पण असू शकतात. म्हणजेच आपण एक प्रकारे इकोसिस्टमला काय करतोय? इनबॅलन्स करतायत. म्हणजेच ओव्हर युटिलायझेशन ऑफ पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, फंगिसाइड्स और वेडिसाइड. नाव दीज केमिकल्स आर युटिलाइज्ड इन द ॲग्रिकल्चरल फील्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्यूशन. इन अदर वेज एका साईडला क्रॉप इल्ड इन्क्रीज झालं, पण यांच्यामुळं ज्या ठिकाणी मेन दोन टर्म्स या पॅरेग्राफमध्ये दिलेत, ड्यू टू द केमिकल्स युटिलाइज्ड इन ॲग्रिकल्चरल फील्ड व्हिअर द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. जर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचा विचार केला तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये दोन पार्ट्समध्ये मेन इम्पॅक्ट आला. एकाला म्हणतो आपण बायो मॅग्निफिकेशन. एक आहे ज्यांच्यामध्ये काय होतं? बायोमॅग्निफिकेशन. आणि दुसरी टर्म्स आहे ज्याला म्हटलं युट्रोफिकेशन. या दोन्ही टर्म्स आपण डिटेलमध्ये स्टडी केल्यात. तर ज्यावेळेस तुम्हाला बायोमॅग्निफिकेशन म्हटलं तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये जो मेन चेंजेस होतात त्यामधील कोणता चेंजेस सांगितलं? बायोमॅग्निफिकेशन. आणि युट्रोफिकेशन्स पाहिलं तर युट्रोफिकेशन हे ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये जो मेन
या ठिकाणी काय होतात, द युट्रोफिकेशन्स होतात आणि यांचा मेन इम्पॅक्ट हा कुणामुळे होता, ड्यू टू दीज आर द केमिकल. सिंपल वर्ड, ॲग्रोकेमिकल्स विच इज युटिलाइज्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्होल्यूशन. ॲट द टाइम ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन these are the different types of chemicals are utilized and to increase the average yield, but their side effect ज्यांचं जर इफेक्ट्स पाहिलं तर पेस्ट तर किल होतात पण नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमची काय होते, डेथ होते. जे डिफरंट क्रॉप प्लांटचे पॉलिनेटर्स असतात यांची डेथ होते, किंवा जे काही ऑर्गॅनिझम रायझोबियम बॅक्टेरिया सारखे सॉइल मध्ये असणारे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहेत त्यांची डेथ होते. सायनो बॅक्टेरिया आहेत ते किल होतात. म्हणजेच रायझोबियम मुळे जे नायट्रोजन फिक्सेशन होणार आहे ते त्या ठिकाणी कमी होऊन जातात. रायझोबियम बॅक्टेरिया सारखे जे फ्री लिव्हिंग सॉइल बॅक्टेरिया आहेत, जे अदर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची काय होते, डेथ होते. म्हणजेच एक प्रकारे आपण इकोसिस्टमला काय करतो, डॅमेज करतात. त्यामधील आपल्याला दोन इकोसिस्टमचे तिथे एक्झाम्पल दिलेत. एकाला नाव दिलं इथं बायोमॅग्निफिकेशन आणि दुसऱ्याला म्हटलं युट्रिफिकेशन. त्यातला बायोमॅग्निफिकेशन्स पाहिला आपण. कुणाला म्हणतो आपण बायोमॅग्निफिकेशन? So continuous spraying of different types of chemicals on the field whenever the air pollutions and soil pollution also water pollution is takes place. ज्यावेळेस आपण कोणतेही केमिकल्स क्रॉप व्हरायटीवर स्प्रेइंग करत असताना त्याची जे मेन स्प्रे करताना जी टॉक्सिसिटी असते ती टॉक्सिसिटी कुणामध्ये येते, सॉइलमध्ये पण येते. आणि जो इन्सेक्ट त्यांच्यावर आहे त्यांची रेजिस्टन्स पॉवर सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. म्हणजेच त्या सम अमाऊंट ऑफ टॉक्सिसिटी दे आर प्रेझेंट इनसाइड दॅट क्रॉप प्लांट्स अँड अदर ऑर्गॅनिझम. तर ही टॉक्सिसिटी काय होते, इन्क्रीज होते. आणि ही टॉक्सिसिटी इन्क्रीज फ्रॉम लोअर ट्रॉपिक लेवल टू हायर ट्रॉपिक लेवलमध्ये ज्यावेळेस ते इन्क्रीज व्हायला लागतात त्यावेळेस त्या टर्मला काय म्हटलं आपण, बायोमॅग्निफिकेशन. याच्या आधी आपण हा टर्म डिस्कस केला आहे. बायोमॅग्निफिकेशन मीन इन्क्रीज द टॉक्सिसिटी फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. म्हणजेच जर प्रायमरी प्रोड्युसर लेवलमध्ये जेवढी टॉक्सिसिटी आहे ते कंझ्युमर लेवलला इन्क्रीज होतं, टॉप कंझ्युमर लेवलला ते इन्क्रीज होत जातं. त्या टर्मला काय म्हणतो आपण, बायोमॅग्निफिकेशन. To increase the toxicity in a terrestrial ecosystem, that is called like the biomagnification. Similar आपण पाहिलं युट्रोफिकेशन. युट्रोफिकेशन्स मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं पहा. व्हेनेवर दिस डिफरंट टाइप्स ऑफ पेस्टिसाइड जे आहेत केमिकल, याच्याशिवाय ज्यावेळेस आपण यांच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स ज्यावेळेस युटिलाइज केले जातात, मग त्यातली प्रॉमिनंट NPK जे नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश कंटेनिंग फर्टिलायझर्स असतात. नायट्रोजन कंटेनिंग युरिया असेल, फॉस्फेट कंटेनिंग फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट असेल, किंवा या ठिकाणी म्युरेट ऑफ पोटॅश असतील. हे डिफरंट टाईपचे जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा एक्सिस डोस ज्यावेळेस आपण सॉईलमध्ये द्यायला लागतात आणि जेव्हा रेन वॉटर होतं अलॉंग विथ द रेन वॉटर दिस न्यूट्रिएंट दे आर रन अवे अँड दे आर डिझॉल्व इन द वॉटर bodies where the nutrient rich water is present, and at the same time whenever this present inside the water where the vigorous growth of algal bloom, विगरस ग्रोथ कुणाची होते, तर प्लांटची विगरस ग्रोथ होते. ते प्लांट ज्यावेळेस डेड होतात त्यावेळेस ते बॉटमला जातात, त्याला डिकम्पोजिशन्स करणारे पुन्हा बॅक्टेरिया तिथं ग्रोथ होतात, जे कन्झम्पशन ऑफ कुणाचं करतात, ऑक्सिजन. म्हणजेच जेव्हा वॉटर बॉडीजमध्ये हायली न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात ते न्यूट्रिएंट्सवर तिथं प्लांटची ग्रोथ होते आणि जे कन्झम्पशन ऑफ कुणाचं करतात, ऑक्सिजनचं. आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ग्रोथ डिकम्पोज करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत परत ते ऑक्सिजनचं डिकम्पोजिशन्स करतात, ज्यामुळं ॲक्वॅटिक लाईफमध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना इनसफिशियंट ऑफ ऑक्सिजन मिळायला लागतात आणि सरफेसवर ग्रोथ कुणाची होते, अल्गल ब्लूम होते, ज्यामुळं डेथ कुणाची होतं, ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा. मग ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय होतं, युट्रोफिकेशन. आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये काय होतं, बायोमॅग्निफिकेशन. दॅट इज द इफेक्ट ऑफ ॲग्रोकेमिकल्स. इन सिंपल काय काय लक्षात ठेवायचं पहा, ॲग्रोकेमिकल्स दोज केमिकल्स विच इज युटिलाइज्ड ड्युरिंग द कल्टिवेशन ऑफ क्रॉप अप टू द हार्वेस्टिंग और इन ॲग्रिकल्चरल फील्ड, दॅट इज कॉल्ड लाईक द ॲग्रोकेमिकल्स. असे ॲग्रोकेमिकल्स कोण आहेत, फर्टिलायझर्स आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, ऑल दीज आर द ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. सो these fertilizers are utilized in agriculture field for the increase of crop field. Similar weedicides आहेत, fungicides आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत. या केमिकलमुळे जे आपण या इन्सेक्टला किंवा वीडला किंवा पेस्टला किल करतात, हे स्प्रेइंग हे वॉटर बॉडीजमध्ये सॉईलमध्ये केल्यामुळं सॉईलमधले जे युजफुल बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांची डेथ होते आणि नॉन टार्गेट ऑर्गॅनिझमसुद्धा काय होतात, त्या ठिकाणी किल होतात. म्हणून ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये एकतर इम्बॅलन्स टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये एक तर इम्बॅलन्स होतं आणि त्या ठिकाणी असणारी जी ट्रॉपिक लेवल आहे ती टॉक्सिसिटी काय करतं, इन्क्रीज
करतं. तर इथं सरळ सरळ दोन शब्द लक्षात ठेवायचे तुम्हाला. ॲग्रोकेमिकल नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम मधील त्यांची इन्सेक्ट टॉक्सिटी इन्क्रीज होतं आणि टेरेस्ट्रियल लाईफमध्ये अल्गल ब्लूम जसं फॉर्म होतं ते युट्रोफिकेशन. दोघांवरही क्वेश्चन्स विचारले जातात, बायोमॅग्निफिकेशन किंवा युट्रोफिकेशन. तर हे साईड इफेक्ट कुणाचे आहेत? ॲग्रोकेमिकल्स. तर हा पॅरेग्राफमध्ये तुम्हाला 3 MCQ विचारले जातील. त्यातला पहिला, ॲग्रोकेमिकल्स हे कोणते असतात? तर नाव लक्षात ठेवा. हे ॲग्रोकेमिकल्स केव्हा जास्त युटिलाइज केलं? तर नाव लक्षात ठेवा, ग्रीन रिव्होल्यूशन. ॲट द सेम टाइम त्याचा इफेक्ट काय झाला किंवा साईड इफेक्ट काय आहे? तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये बायोमॅग्निफिकेशन झालं, ज्यांच्या टॉक्सिसिटी इन्क्रीज होते हायर लेवलला, आणि युट्रोफिकेशन्समध्ये ॲक्वॅटिक लाईफ काय होते? त्या ठिकाणी किल होतं, ज्याला म्हणतो आपण युट्रोफिकेशन. तर एवढेच पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे या पॅरेग्राफमध्ये. दॅट इज नोन ॲज द ॲग्रोकेमिकल्स अँड देअर इफेक्ट्स. यांच्यानंतर मग याला अल्टरनेटिव्ह मेथड काय आहे? तर याला अल्टरनेटिव्ह मेथड तुम्हाला एक NCERT मध्ये केस स्टडी दिलेली आहे, ज्याला नाव दिलं ऑर्गॅनिक फार्मिंग. मग ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे कशाची अल्टरनेटिव्ह मेथड आहे? जे ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये ज्यावेळेस जास्तीत जास्त आपण ॲग्रोकेमिकल्सचा युटिलाइज केला, ज्यांच्यामुळं बायोमॅग्निफिकेशन आणि दुसरं युट्रोफिकेशन जी टर्म्स होते, त्याला अल्टरनेटिव्ह स्टडी म्हणून एक प्रोजेक्ट एक किसाननं फार्मर्सनं तयार केला होता, की ज्याला आपण एक नाव दिलं, दॅट इज कॉल्ड लाईक द ऑर्गॅनिक फार्मिंग. ॲक्च्युअल ऑर्गॅनिक फार्मिंग कशाला म्हणतात ते एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. इंटिग्रेल ऑर्गॅनिक फार्मिंग means the productions of different types of product and their waste. These are again utilized for in next recycled method, and where the zero waste products are formed. So that is called as the ऑर्गॅनिक फार्मिंग और इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. याचा सिंपल आणि सरळ अर्थ लक्षात ठेवायचं, जे काही प्रोडक्शन्स आपण तयार करतात आणि त्यांच्यातून जो वेस्ट प्रोडक्ट मिळतो, त्या वेस्ट प्रोडक्टला एका दुसऱ्या प्रोसेसमध्ये युटिलाइज करायचं, परत त्याला दुसऱ्या प्रोडक्टमध्ये परत त्याचं युटिलायझेशन्स करायचं. म्हणजे एका प्रोसेसमधून एखादा प्रोडक्ट ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस सायमल्टेनियसली काय मिळत असतं? वेस्ट प्रोडक्ट मिळतात. तर हा वेस्ट प्रोडक्ट हा दुसऱ्या प्रोसेसचा न्यूट्रिएंट असला पाहिजे, त्यावेळेस त्याला परत रिसायकलिंग करायचं, त्यांच्यातून परत वेस्ट प्रोडक्ट निघतो, त्याला पुन्हा रिसायकल करायचं, त्यांच्यातून परत वेस्ट प्रोडक्ट निघतात. पण एक वेळ अशी येते, रिसायकल्ड झिरो वेस्ट प्रोडक्ट इज फॉर्मड इन इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि हाच प्रोजेक्ट जेव्हा एका स्टेटमध्ये करण्यात आला, त्या स्टेटचं नाव लक्षात ठेवायचं. हरियाणामध्ये एक रमेश चंद्र डागर म्हणून एक फार्मर होते, त्यांनी ही ऑर्गॅनिक फार्मिंग केलं आणि त्या ऑर्गॅनिक फार्मिंगचं केस स्टडी एक आपल्याला सिलेबसला ठेवलं आहे. तर इथं 100% पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं, रिसायकल्ड कुणाला करायचं? एका सिस्टीममधून जे प्रोडक्ट मिळतो त्याच वेळेस सायमल्टेनियसली काय मिळतात? वेस्ट प्रोडक्ट. सिंपल उदाहरण लक्षात ठेवा, जेव्हा आपण ॲग्रिकल्चरमध्ये क्रॉपचं कल्टिवेशन्स करतात त्यावेळेस त्या क्रॉपपासून जर प्रोडक्शन्स मिळतात, पण जे काही वेस्ट प्रोडक्ट असतात त्या वेस्ट प्रोडक्टला परत रिसायकलिंग केलं जातं आणि तो वेस्ट प्रोडक्ट काय केला जातो? झिरो केला जातो. आणि झिरो केल्यानंतर त्याचं जे प्रोडक्शन्स आहे ते प्रोडक्शन्स ऑल प्रोडक्टिव्हिटी किंवा ऑल प्रोसेसेसमधून घेतलं जातं. त्यावेळेस त्या फार्मिंगला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक फार्मिंग. त्याला सस्टेनेबल ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. इट मीन दॅट नो एनी मटेरियल टेकन फ्रॉम द आउटसाइड. जे काही ॲग्रिकल्चर फील्डसाठी लागतात ते सर्व प्रोडक्शन याच ठिकाणी आपण प्रिपेअर करणं, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि इन अदर वर्ड्स, दे डू नॉट युटिलाइज द एनी केमिकल्स, एनी फर्टिलायझर्स. जे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स असतात किंवा जे काही इंडस्ट्रियल फर्टिलायझर्स आहेत याचा उपयोग करायचा नाही. जे काही केमिकल्स आहेत जे इंडस्ट्रियलमध्ये प्रोड्यूस होतात याचाही काही युटिलायझेशन करायचं नाही. जे लागणारं मॅन्युअर आहे, जे लागणारं फर्टिलायझर आहे ते ओन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्समधून तयार होतात. अशा फार्मिंगला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा पहिला कन्सेप्ट कुणी सांगितला? हरियाणामध्ये रमेशचंद्र डागर या फार्मरने पहिल्यांदा ॲग्रिकल्चर फार्मिंग केलं आणि एका प्रोडक्टला त्यांनी दुसऱ्या प्रोडक्टमध्ये त्यांनी युटिलाइज केलं. तर त्या ठिकाणी त्यांनी फर्स्ट ॲग्रिकल्चरमध्ये एक प्रोजेक्ट केला, ज्या प्रोजेक्टला नाव दिलं बी कीपिंग. आपण या कन्सेप्टला पाहिलं आहे, बी कीपिंग, ज्यांच्यामध्ये आपण हनीचं प्रोडक्शन्स करतात. हनीचं प्रोडक्शन्स केल्यानंतर त्यांच्यापासून जे काही अदर प्रोडक्ट मिळतात त्या प्रोडक्टला सुद्धा सेल केलं जातं. म्हणजे बी कीपिंग ज्यावेळेस फ्लावरिंग पिरियड असेल त्यावेळेस बी व्हेनम किंवा त्या ठिकाणी हनीचं प्रोडक्शन्स करण्यासाठी हा एक स्मॉल प्रोजेक्ट त्या ठिकाणी बी कीपिंग म्हणून केला. सायमल्टेनियसली त्याच फील्डमध्ये
डेअरी मॅनेजमेंट, ज्यावेळेस डेअरी मॅनेजमेंट करतात तर डेअरी मॅनेजमेंटमध्ये डेअरी मॅनेजमेंटसाठी आपण जो फार्म तयार करतात त्या ठिकाणी जे मिल्क प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय करतात, रिअरिंग करतात. फॉर एक्झाम्पल कॅटल्स असतील, बफेलोज असतील, तर या ऑर्गॅनिझमला आपण त्या ठिकाणी रिअरिंग करतात अंडर द सुपरविजन, अंडर द मॅनिटरी. आणि ज्यावेळेस डेअरी मॅनेजमेंटमध्ये मिल्कचं प्रोडक्शन्स करतात, डेअरी मॅनेजमेंटमध्ये कशाचं प्रोडक्शन्स करतो आपण, मिल्कचं प्रोडक्शन्स करतात. मग मिल्क प्रोडक्शनसाठी ऑर्गॅनिझमचं ग्रोईंग कुठं करतो आपण, त्याच ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. मग मिल्क प्रोडक्शन्स करण्यासाठी जे ॲनिमल्स आहेत या ॲनिमल्सला काय प्रोव्हाइड करतो आपण, प्रोव्हाइड त्यांना जे लागणारं जे न्यूट्रिएंट आहे, ज्यांना लागणारं जे फूड आहे ते कुठं कल्टिवेट करतो आपण, फील्डमध्ये. म्हणजेच या ॲनिमलला लागणारं जे काही फॉडर असेल किंवा जे ठिकाणी त्या ठिकाणी लागणार, ज्याला आपण कडबा म्हणतो किंवा त्याला आपण वेस्ट प्रोडक्ट, जे काही प्लांट्समधून प्रोड्यूस होणारं ॲव्हरेज यील्ड आहे त्यांच्यातून रिमेनिंग जे वेस्टेज असतात त्या वेस्टेजला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड द फॉडर और दीज आर द युटिलाइज्ड फॉर द फीडिंग ऑफ ॲनिमल. ॲनिमलपासून काय प्रोडक्शन होतं, मिल्क प्रोडक्शन. म्हणजे मिल्क प्रोडक्शन्समुळं डिफरंट टाईपचे प्रोडक्ट तयार होतात, ॲनिमलचं रिअरिंग होतं आणि या ॲनिमल्सपासून यांचा जो एक्सक्रिएटर असतो, एक्सक्रिएटा ज्याला आपण डंग असं म्हणतात, या डंगपासून याचं डिकम्पोजिशन्स करून काय तयार करतो आपण, मॅन्युअर्स तयार करतात. तपा या ठिकाणी बी किपिंग ऑलरेडी जे काही प्लांट कल्टिवेशन्स केलं त्यांच्या फ्लावरिंग पिरियडमध्ये त्या पॉलिनेटरचा युटिलायझेशन करून त्या ठिकाणी आपण हनी तयार करतात आणि हाही युटिलाइज केले जातात. ॲट द सेम टाईम तिथं डेअरी मॅनेजमेंट आहे. डेअरी मॅनेजमेंटसाठी आपण ॲनिमल्सचं ग्रोईंग करतात, त्या ॲनिमल्सपासून जे मिल्क मिळतात त्याचे डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्ट तयार केले जातात आणि या ॲनिमल्सपासून जे काही फूड ज्याला लागणार जे कल्टिवेशन्स क्रॉप आहेत तेच त्यांना युटिलाइज केल्यानंतर यांच्यातून जे रॉ मटेरियल शिल्लक राहतात यांचंही डिकम्पोजिशन्स करून आपण या ठिकाणी काय करतात, मॅन्युअर्स तयार करतात. इन अदर वर्ड दॅट इज नोन ॲज द फर्टिलायझर्स. ते वेगवेगळ्या प्रकारचे जे फर्टिलायझर्स आहेत ते आपण ग्रीन मॅन्युअर असेल किंवा फर्टिलायझर डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्टेज असेल यांच्यापासून त्या फील्डमध्ये आपण काय तयार करतात, तर त्या ठिकाणी आपण टोटल मॅन्युअर्स तयार करतात. ॲट द सेम टाईम दिस डंग दे आर युटिलाइज्ड फॉर द सोर्स ऑफ एनर्जी. एनर्जी सोर्सेससाठी वापरतात. स्टडी केले आपण ज्याला काय म्हणतो आपण, बायोगॅस प्रोडक्शन. मग बायोगॅस प्रोडक्शन्समध्ये मिथेन रिच गॅस आपण प्रोड्यूस करतात. तर बायोगॅस प्रोडक्शन्समध्ये कुणाला युटिलाइज करतो आपण, जे काही डंग्स आहेत, जे कॅटल्स किंवा ॲनिमलचं एक्सक्रिएटर वेस्ट आहे ज्यांना आपण डेली ॲडेड करून स्लरी तयार करून त्याचं डिकम्पोजिशन्स करतात आणि मिथेन रिच गॅस प्रोडक्शन्स करतात. त्याला आपण गोबर गॅस प्लांट किंवा बायोगॅस प्रोडक्शन्स म्हणतात. तर दिस बायोगॅस प्रोडक्शन इज युटिलाइज्ड फॉर द सोर्स ऑफ एनर्जी किंवा त्या ठिकाणी फ्यूल. एनर्जी म्हणून सोर्सेस कुणाचं प्रोडक्शन्स करतो आपण, बायोगॅस प्रोडक्शन. सिंपल. फर्स्ट जेव्हा आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतात तर डिफरंट टाईपचे जे क्रॉप कल्टिवेशन्स करतात, या कल्टिवेशन्स क्रॉपचं प्रोडक्शन तर घेतातच आपण आणि प्रोडक्शन नंतर ज्यांचे जे वेस्टेज आहेत त्या वेस्टेजवर डिपेंड्स असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना रिअरिंग करतात. डेअरी मॅनेजमेंटसाठी ॲनिमल्सपासून त्यांचं जे एक्सक्रिएटर येतो त्यांच्यापासून जे डंग मिळतं त्यांच्यापासून बायोगॅस प्रोडक्शन्स करतात, त्यांच्यापासून डिकम्पोजिशन्स करून मॅन्युअर तयार करतात आणि जे वेस्टेज आहेत त्या वेस्टेजपासून सुद्धा फर्टिलायझर्स तयार करतात. तर ही एक रिसायकल आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी परत हे कल्टिवेशन क्रॉप कल्टिवेशन करायचं आहे तर क्रॉप कल्टिवेशनला रिक्वायरमेंट कुणाची लागते, यांना लागतात मॅन्युअर्स आणि यांना लागतात फर्टिलायझर्स. मग हे फर्टिलायझर्स तिथंच आपण प्रिपेअर करतात. जे प्लांटचं वेस्टेज आहे त्या प्लांटच्या वेस्टेजचं आपण डिकम्पोजिशन्स करून काय केलं, फर्टिलायझर. डंगपासून त्या ठिकाणी बायो प्रोडक्शन्स करून यांच्यात काय तयार होतात, मॅन्युअर. तर ते मॅन्युअरचा उपयोग कशासाठी करतो आपण, या क्रॉपसाठी. यांच्यातून जे प्रोडक्शन होणारी एनर्जी आहे त्या एनर्जी आपण सोर्स ऑफ एनर्जी फ्यूल म्हणून त्या ठिकाणी युटिलाइज करतात. तिथंच परत आपण जे काही लागणारे या सर्व ऑर्गॅनिझमसाठी लागणाऱ्या जे काही पार्ट्स असतात ते ऑलरेडी त्याच फील्डमधून युटिलाइज करतात. म्हणजे एका प्रोडक्टचा ज्यावेळेस आपण प्रोडक्ट म्हणून युटिलाइज करतात ते तिथून जे रिमेनिंग वेस्टेज आहे त्याच्यावर रिसायकलिंग करून परत त्याला झिरो प्रोडक्ट बनतात. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य असं लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एक चेन असते आणि ज्यांच्यामध्ये रिसायकलिंग मटेरियल करून झिरो वेस्टेज तयार करतात. म्हणजेच वेस्ट प्रोडक्टला रिसायकलिंगमध्ये आणून त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं. आणि अशा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे क्रॉप कल्टिवेट केले जातात यांच्यातलं जे कॉस्ट असते ती कॉस्ट नॅचरल
किंवा जे काही आपण फर्टिलायझर्स युटिलाइज करून जे केलेले असतात त्यांच्यापेक्षा यांची कॉस्ट कशी असते, जास्त असते. सांगण्याचं तात्पर्य डिसीज फ्री असतात, डिसइन्फेक्ट होतात, बायोमॅग्निफिकेशन होत नाही, युट्रिफिकेशन होत नाही. म्हणून एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंगचा कन्सेप्ट हा हरियाणामध्ये रमेशचंद्र डागर यांनी सुरुवातीला केला आणि त्यांनी त्याच्या नावाने क्लब तयार करण्यात आला. कोणता क्लब होता? त्या क्लबचं नाव लक्षात ठेवा, हरियाणा किसान वेलफेअर क्लब हा त्यांनी स्टार्ट केला आणि त्यांनी त्यांची मेंबरशिप जवळपास आज पाहिलं तर मेंबरशिपमध्ये भरपूर त्या ठिकाणी मेंबर्स इन्क्रीज झालेत. पण अकॉर्डिंग टू NCERT घेतलात तर त्या क्लबचं नाव लक्षात ठेवा. MCQs विचारला जाऊ शकतो. हरियाणा किसान क्लब हा वेलफेअर क्लब ज्याला म्हणतो आपण वेलफेअर क्लब यांची जी मेंबरशिप आहे ते जवळपास आता 5000 फार्मर्स या क्लबमध्ये कोण आहेत तर इन्व्हॉल्व आहेत. सिंपल काय काय लक्षात ठेवायचं पहा. व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग? ऑर्गॅनिक फार्मिंग इज अ रिसायकल्ड, काय करतो आपण रिसायकलेबल, द वेस्टेज इज फॉर्म्ड इन झिरो कंडिशन. इन सिंपल फॉर्म जेव्हा ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जातं त्यावेळेस ॲग्रिकल्चरल क्रॉपचा पूर्णपणे वेस्ट प्रोडक्टचा युटिलाइज करून त्याला झिरो लेवलला नेलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं ऑर्गॅनिक फार्मिंग. बाहेरून कोणतंही फर्टिलायझर किंवा इन्सेक्टिसाइड किंवा केमिकल्स यामध्ये युटिलाइज केलं जात नाही आहे आणि यांच्यामध्ये चेन लेवलनं आपण झिरो वेस्ट प्रोडक्ट तयार करतात. सिंपल एखाद्या फील्डमध्ये जेव्हा आपण कल्टिवेशन ऑफ क्रॉप करतात तर त्या क्रॉपला लागतात कशा क्रॉपची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी कशाची गरज लागते फर्टिलायझर्स किंवा मॅन्युअर ते तिथंच तयार केले जातात. ज्यांच्यानंतर फर्टिलायझर्स क्रॉपचं यील्ड तर वाढतं पण त्यांचे जे वेस्टेज निघतात त्या वेस्टेजमुळं तिथं त्यांच्यावर ग्रोईंग कुणाला करतो आपण डेअरी मॅनेजमेंट. डेअरी मॅनेजमेंटमध्ये जे ॲनिमल्स आपण रिअरिंग करतात त्यांच्यापासून प्रोडक्शन काय करतो आपण मिल्कचं. मिल्क हा एक प्रोडक्ट झाला पण त्याच ॲनिमलचं जे वेस्टेज आहे त्याला आपण डंग म्हणतात किंवा त्याला आपण एक्सक्रिएटर म्हटलं तर त्याचा उपयोग कशासाठी करतात बायोगॅस प्रोडक्शनसाठी मॅन्युअर फॉर्मेशन करण्यासाठी. पहिला आपण बायोगॅस प्रोडक्शन्समध्ये मिथेन रिच फ्यूल जो गॅस आहे तो आपण फ्यूल म्हणून युटिलाइज करतात ते एक एनर्जी सोर्सेस झालं. म्हणजेच एखाद्या फील्डमध्ये स्वतःचीच आपल्याला एनर्जी आहे, स्वतःच लागणारे आपल्याला फर्टिलायझर्स आहेत, आपल्याला लागणारे सर्व त्या ठिकाणी प्रोडक्ट डेअरी प्रोडक्ट आहेत, सर्व लागणारे जे काही युटिलाइज होणारे प्रोडक्ट असतात ते स्वतः आपण एकाच ठिकाणी तयार करतात आणि तिथं झिरो प्रोडक्ट हा कसा असतो वेस्ट प्रोडक्ट. याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात आणि ही ऑर्गॅनिक फार्मिंग पहिल्यांदा एका स्टेटमध्ये करण्यात आली ज्यांचं नाव आहे रमेशचंद्र डागर यांनी हरियाणामध्ये क्लब तयार केला ज्या क्लबचे मेंबरशिप हे 5000 फार्मर्स आहेत. आज NCERT नुसार ते 5000 आहेत पण त्यांची संख्या टुडेज लाईफमध्ये पाहिलं तर ते 5000 आज 50 ते 60 हजारापर्यंत मेंबरशिप आहे जे कोण काय करतात ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. तर ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक अल्टरनेटिव्ह सोर्स आहे कुणासाठी ॲग्रोकेमिकल्स अँड देअर इफेक्ट. याच्या आधी आपण पाहिला जो ॲग्रोकेमिकल्स अँड देअर इफेक्ट आहेत तर ॲग्रोकेमिकल्स कोणते आहेत हे लक्षात ठेवा. इफेक्ट कोणते आहेत बायोमॅग्निफिकेशन आणि युट्रोफिकेशन. त्याला अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून केस स्टडी कोणती आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगमधील हे ऑर्गॅनिक फार्मिंग हरियाणामध्ये कुणी केलं MCQ विचारलं जाईल. कुणी केलं रमेशचंद्र डागर यांनी ज्यावेळेस हा ऑर्गॅनिक फार्मिंग केलं तर झिरो लेवलला काय केलं त्यांनी वेस्ट मटेरियल रिसायकलिंगमध्ये जे प्रोडक्शन्स केलं कोणकोणते पार्ट्स केलं बी केपिंग केलं ॲग्रिकल्चर केलं ॲनिमल्सचं रिअरिंग केलं फर्टिलायझर केलं बायो प्रोडक्शन्स तयार केलं एनर्जी फॉल केलं डेअरी मॅनेजमेंट केलं हे सर्व एकाच ठिकाणी केलं. याला एक शब्द वापरतात सस्टेन्सिबल म्हणजेच बाहेरून कशाचीही रिक्वायरमेंट नाही आहे जे काही लागतं ते एक चेन सायकलमध्ये प्रोडक्शन्स तयार केले जातात त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणतात. तर इथं आपले हे 2 पार्ट्स कंप्लीट झालं. याच्यानंतर जो मेन त्या ठिकाणी एक तिसरा पार्ट्स आहे ज्याला नाव दिलं रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. काय नाव दिलं आपण रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. सर्वात महत्त्वाचा पार्ट्स याच्या आता आपण जे सॉलिड वेस्टेज पाहिलं कंपॅरेटिव्हली दिस सॉलिड वेस्टेजपेक्षा हायली डेंजरस किंवा हायली पॉयझनस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला इम्पॅक्ट करणारे जे वेस्टेज असतात या वेस्टेजला काय म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. इन शॉर्ट रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज इज द product these are very dangerous to all living organism because this wastage which create the explosions or it leads to the change of chromosomal level. At the low level it leads to the cancer or it more level it leads to the death. हाच पार्ट्स आपल्याला पाहायचा आहे की जो नेमका रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज कशाला म्हणतात.
इनिशियली जर आपण सुरुवातीला विचार केला तर जे हाय इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं, जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते ती कशाचा युटिलाइज करून केलं जातं, न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग केला जातो. म्हणजे इनिशियली द न्यूक्लिअर एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर द जनरेटिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी. आज जे आपण पाहतायत ज्या ठिकाणी वॉटर स्टोरेज कॅनल्स असतात तिथे वॉटर बॉडीजवर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केलं जातं. म्हणजे जिथं जिथं वॉटर प्लांट आहेत त्या ठिकाणी आपण काय करतो तर त्या वॉटरफॉल्स जी जनरेट असतात यांच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केलं जातं. पण आज इथं लक्षात ठेवा की सुरुवातीला इनिशियली जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जायची ती इलेक्ट्रिसिटी कोणत्याचा वापर केला जायचा की न्यूक्लिअर एनर्जी ही जास्त प्रमाणामध्ये युटिलाइज करायचे आणि न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग कशासाठी करायचे, जनरेट द इलेक्ट्रिसिटी. पण यावेळेस इनिशियली लक्षात येत नव्हतं की यांच्यातून जे वेस्टेज येतात त्या वेस्टेज हे नॉन पोल्युटेड असतात. बट लॅटर ऑन पुन्हा लक्षात आलं की यांच्यातले जे वेस्टेज असतात म्हणजेच न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट करतात त्याच वेळेस यांच्यातून जे वेस्टेज मिळतात त्या वेस्टेजला कोणते वेस्टेज म्हणतो आपण, न्यूक्लिअर वेस्टेज म्हणतात. तर इनिशियली ते नॉन पोल्युटिंग म्हटलं, पण लॅटर ऑन लक्षात आलं की ते जे न्यूक्लिअर एनर्जीमधले वेस्टेज आहेत ते टू सिरियस प्रॉब्लेम्स जनरेट करतात, जे प्रॉब्लेम NCERT मध्ये मेन्शन्स केले आहेत. तर लास्ट लक्षात ठेवा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज जे असतात ते हायली डेंजरस असतात आणि त्यांच्यातले इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना जे टू सिरियस प्रॉब्लेम्स क्रिएट केला त्या ठिकाणी पहिला सांगितला या वेस्टेजचं जर लिकेज ॲक्सिडेंटली लिकेज झालं तर इट लीड्स टू द सिरियस डिसऑर्डर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर कम्स इन कॉन्टॅक्ट, जर सपोज एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन जर रिलीज झालं तर हाय डोस असेल तर लिथॅलिटी डायरेक्ट त्या ऑर्गॅनिझमची काय होते, डेथ असते. पण जर त्याच्या सर्कमफरन्स लो डोसमध्ये लो लेवलमध्ये असेल तर त्यांच्यामुळं इट लीड्स टू द म्युटेशन अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द इट लीड्स टू द कॅन्सर. हे आपल्याला गोष्टी स्टडी करायच्या. तर सरळ सरळ लक्षात ठेवा मेडिकल्समध्ये जे काही डिफरंट टाईपचे केमिकल युटिलाइज केले जातात ते लो लेवलचे असतात, त्याला आपण लो लेवल ऑफ रेडिएशन्स असं म्हणतात. मग हे जे रेडिएशन्स असतात एक तर नॅचरल आणि दुसरं आर्टिफिशियल जर आपण पाहिलं तर आपण कुठलंही जे मशीन्स पाहिला MRI करताना जे काही रेज आपण पास करतात किंवा एक्सरे काढताना ज्या रेज असतात त्या रेज म्हणजेच कोणत्या, रेडिओ ॲक्टिव्ह रेज आहेत. मग एक्सरेज असतील, गॅमा रेज असतील, कॉस्मिक रेज असतील, सोनोग्राफी असेल. जेव्हा बॉडीचं इंटरनल चेकअप केलं जातं इन मेडिकल लेवलला ज्यावेळेस ते लो लेवल डोसमध्ये असतात त्यावेळेस त्या रेडिएशन हार्मफुल असतात. व्हेनेवर नेसेसरी जेव्हा गरज आहे अशाच वेळेस शक्यतो या न्यूक्लिअर रेडिएशनचा उपयोग केला जातो. आणि जर यांचं जास्तीत जास्त एक्सपोजर असेल तर या ठिकाणी क्रोमोझोमल लेवलला म्युटेशन होतात आणि म्युटेशनमुळं क्रोमोझोम हे फ्रॅगमेंट होऊ शकतात ज्यांच्यामुळं त्या ऑर्गॅनिझमची एकतर डेथ होते किंवा त्या सेल्स कॅन्सरस सेल्समध्ये युटिलाइज केल्या जातात. ज्यावेळेस आपण MRI स्कॅन करतात किंवा जेव्हा बॉडीमधील व्हेरियस डिसीजेस आपण अंडर द एक्सरेज किंवा गॅमा रेज किंवा कॉस्मिक रेज किंवा डिफरंट टाईप्स ऑफ UV रेज आपण पास करतात त्यावेळेस त्यांच्यामुळे जे म्युटेशन होतात ते म्युटेशन हार्मफुल असतात. सांगण्याचं तात्पर्य अदर वेस्टेजेसपेक्षा हे न्यूक्लिअर वेस्टेज किंवा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज हे कसे असतात, हायली डेंजरस असतात. मग या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना कोणत्या एनर्जीचा उपयोग केला जायचा, इथं न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग केला जायचा. या ठिकाणी आपण पाहिलं डिफरंट न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्यासाठी सुद्धा कोणत्या एनर्जीचा उपयोग करतो आपण, न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग करतात. आणि हे तयार करताना यांच्यातून जे वेस्टेज तयार होतात ते वेस्टेज काय करतात, रेडिएशन पास करतात आणि त्या रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतील त्यांना जर हाय डोसमध्ये ती प्रोव्हाइड झालं तर त्यांची डेथ होते. तिथं लिथॅलिटी शब्द वापरलेला आहे. पण जर का ते लो डोसमध्ये असेल तर इट लीड्स टू द म्युटेशन इन क्रोमोझोम, इट लीड्स टू द कॅन्सर. तर या ठिकाणी दोन शब्द इथं मेन्शन्स केलेत. जे काही इनिशियल न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग कुणासाठी करायचे, जनरेटिंग द एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. त्यांच्यातून जे वेस्टेज असायचे ते इनिशियली काय म्हटलं, इनिशियल दीज आर नॉन पोल्युटंट बट लेटर ऑन दीज आर फॉर्म्ड द मेन क्रिएट द टू सिरियस प्रॉब्लेम. आउट ऑफ दिस NCERT मेन्शन्स केला फर्स्ट ॲक्सिडेंटल लिकेज. याचा सरळ सरळ आता लक्षात ठेवायचं, हे जे वेस्टेज असतात ते क्लोज्ड कंटेनर्समध्ये असतात. पण ॲक्सिडेंटली हे जर लिकेज झालं आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे ऑर्गॅनिझम येतात ते डायरेक्टली काय होते, त्यांची डेथ होऊ शकतात. म्हणजे हा एक्सप्लोजन झालं जर ते वेस्टेज न्यूक्लिअर रेडिएक्टिव्ह रेडिएशन जर एक्सपोजन झालं तर ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या दोन केसेस तिथं मेन्शन्स केल्यात. एक आहे 3 माइल आयलँड्स आणि दुसरा दिलेला आहे कर्मोजेनल इन्सिडन्स. आता पहा
चेर्नोबिल इन्सिडन्स हा जो एक आणि थर्मोमाइल आयलँड्स आहेत या ठिकाणी न्यूक्लिअर जे वेस्टेज होतं त्याचं एक्सप्लोजन झालं, ज्यामुळं त्या ठिकाणी थाउजंड्स ऑफ द पीपल विदिन शॉर्ट टाइम पिरियड या ठिकाणी काय झाले ते त्यांची डेथ झाली. म्हणजेच जर का हे न्यूक्लिअर वेस्टेज हे जर एक्सप्लोजन झालं तर त्यांच्यातून रेडिएशन पास होतात आणि ते रेडिएशन ज्यावेळेस त्या ऑर्गॅनिझममध्ये जातात त्यावेळेस ऑर्गॅनिझममधले क्रोमोझोम हे काय होतात क्रोमोझोम ॲब्रिएशन्स होतं, क्रोमोझोम हे इन्फेक्टेड होतात आणि ज्यांच्यामुळे म्युटेशन हाय डोस असेल त्यांची डेथ होऊ शकतं आणि लो डोस असेल तर त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतात कॅन्सर्स तयार होऊ शकतात. पायथं या ठिकाणी हा एक त्यातला मेन फर्स्ट क्रिटिकल प्रॉब्लेम. जे काही रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज असतील त्या रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज एकतर ते लिकेज नाही व्हायला पाहिजेत, लिकेज झालं तर ज्यांच्यामुळे ऑर्गॅनिझमची काय होते डेथ होते. त्यांचे एक्झाम्पल दोन त्या ठिकाणी दिलेत, 3 माइल आयलँड्स आणि चेर्नोबिल इन्सिडन्स. हे दोन याच्या आधी झालेले लिकेज आहेत ज्यांच्यामुळं यांना काय करतो आपण तर यांना एका कंटेनरमध्ये व्हेसल्समध्ये हे काय करतो आपण त्याला पॅक करतात आणि त्याला प्रॉपर डिस्पोजल करावं लागतं. आता पहा दुसरा काय या ठिकाणी सिरियस प्रॉब्लेम डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. जर हे लिकेज नाही होऊ द्यायचे आणि दुसरं याला प्रॉपर जे वेस्टेज आहेत त्याला डिस्पोजल कसं करायचं तर इथे NCERT मध्ये मेन्शन्स केलं पहा डिस्पोजेबल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज डीप डाऊन इनसाइड द 500 meters डीप इन अ रॉक और अर्थ क्रस्ट सॉइल सरफेस. जमिनीमध्ये रॉकमध्ये जेव्हा हे कंटेनर क्लोज्ड कंटेनरमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज असतात ह्यांना प्रॉपर डिस्पोजल करायचं असेल तर सॉईलमध्ये डीप डाऊन 500 मीटर डीपमध्ये नेऊन ते कंटेनर काय केले जातात क्लोज व्हेसल्समध्ये पॅक केले जातात आणि नंतर त्याला पूर्ण वेल सॉईल सरफेसनं काय केलं त्याला क्लोजिंग केलं जातं. सिम्पल. म्हणजेच डिस्पोजल करणं हा एक प्रॉब्लेम आहे आणि ॲक्सिडेंटल लिकेज होणारा हा दुसरा प्रॉब्लेम आहे. तर रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज एकतर डिस्पोजल कसे करायचं तर डिस्पोजल्स करताना सॉईलमध्ये फॉर एक्झाम्पल ही सॉईल सरफेस आहे यांच्यामध्ये डीप डाऊन नियर अबाउट 500 meters 500 मीटर डीप व्हेसल्स किंवा डीप त्या ठिकाणी पीट केला जातो, खड्डा तयार केला जातो आणि यांच्यामध्ये कंटेनरमध्ये फिक्स करून हा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज काय केला जातो त्या ठिकाणी पॅक केला जातो आणि यांच्यावर सिमेंट कॉन्क्रीट्स किंवा क्लोज व्हेसल्सनं हा डीप पूर्ण काय केला जातो क्लोज केला जातो. दॅट इज नॉट अ प्रॉपर मेथड. ही सध्याची प्रॉपर मेथड नाही आहे. पुढे चालून ज्यांना ही रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज डीप डाऊन कुठे एक्सपोज केलेत हे माहीत नसेल आणि जर का कोणत्याही कारणात जर एक्सपोज झालं तर त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर तिथून थाउजंड्स ऑफ द इयर म्हणजे त्या ठिकाणी कित्येक वर्ष त्यांच्यातून रेडिएशन्स हे पास होतात आणि त्या ठिकाणी लिव्हिंग लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वायवल होऊ शकत नाही आहेत. तर पाहायला आपण जेवढे काही जे वर्ल्ड वॉरमध्ये युटिलाइज केले जातात न्यूक्लिअर बॉम्ब्स असतील त्यांच्यामधून जे पास होतात ते काय होतात रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज रेडिएशन्स पास करतात. ज्या रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ऑर्गॅनिझमची काय होते डेथ होते किंवा कॅन्सर्स तयार होऊ शकतात. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्व वेस्टेजपेक्षा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज ही डायरेक्टली जास्त डेंजरस असतात. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेजमधील आपण कुठे युटिलाइज केले जातात तर रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज ही फॉर्मड जेव्हा आपण न्यूक्लिअर एनर्जीचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात त्यांच्यातून जे वेस्टेज निघतात त्या वेस्टेजला काय म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. ते जे वेस्टेज असतात त्यांच्यातून रेडिएशन पास झाल्यानंतर ते दोन सिरियस प्रॉब्लेम करू शकतात. एक तर तो लिकेज नाही झाला पाहिजे आणि जर तो लिकेज होत नसेल तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल केलं पाहिजे. हे दोन मेन प्रॉब्लेम आहेत. म्हणून लिकेज जर झाले तर त्याचे दोन प्रॉब्लेम या ठिकाणी मेन्शन्स केले. 3 माइल आयलँड्समध्ये एकदा लिकेज झाला आणि चेर्नोबिल इन्सिडन्स एकदा झाला आहे जिथं मिलियन्स ऑफ पीपल कम्स इन कॉन्टॅक्ट एक्सप्लोजन झालं न्यूक्लिअर एनर्जी बाहेर पडली रेडिएशन तयार झाले तर त्या ठिकाणची कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यामध्ये सर्वायव्हर त्याच्या सर्कमफरन्समध्ये येणारा होऊ शकत नाही. हे एक तर त्याचं ॲक्सिडेंटल लिकेज असू शकतात आणि दुसरं ते वेस्टेजला प्रॉपर डिस्पोजल करावं लागतं आणि प्रॉपर डिस्पोजल करायचं असेल तर ती नॉट प्रॉपर मेथड आहे. पण शक्यतो सॉईल सरफेसमध्ये अर्थ क्रस्टमध्ये 500 मीटर डीपमध्ये क्लोज्ड कंटेनरमध्ये त्याला काय केलं जातं पॅक करून त्याला डिस्पोज केलं जातं. ह्या दोन वेस्टेजला या ठिकाणी क्रिटिकल प्रॉब्लेम्स पण पाहिला दॅट इज कॉल्ड द रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. दोन MCQs विचारले जातील. हाय डोसेस ऑफ रेडिएशन रिलीज्ड फ्रॉम द रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज इट लीड्स टू द लिथल और इट ऑल्सो नोन एज द डेथ अँड लो डोस ऑफ द रेडिएशन ज्यावेळेस लो डेथ ऑफ
लो डोस ऑफ रेडिएशन आलं, इट लीड्स टू द म्युटेशन अँड म्युटेशन झालं तर ज्यामुळे त्या सेल्स काय होतात, कॅन्सरस सेल्स तयार होऊ शकतात. तर इथं या पार्टला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं पहा, 3 आर्टिकल सेपरेट आहेत. पहिलं आर्टिकल दिलं तुम्हाला ज्याला काय नाव दिलं आपण, ॲग्रोकेमिकल्स अँड देअर इफेक्ट. 3 शब्द लक्षात ठेवा. ॲग्रोकेमिकल कोणते केमिकल्स आहेत, पेस्टिसाइड, वेडिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, ऑल दीज आर द केमिकल्स. केव्हा एक्सेस युटिलाइज केलं, ड्युरिंग द ॲग्रिकल्चर. मग ॲग्रिकल्चरमध्ये युटिलाइज जेव्हा जास्तीत जास्त ट्रेमेंडस इन्क्रीज ॲव्हरेज यील्ड आलं केव्हा, ग्रीन रिव्होल्युशन. तर ग्रीन रिव्होल्युशनमध्ये आपण मॅक्झिमम फर्टिलायझर उपयोग केला, मॅक्झिमम त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइडचा उपयोग केला, पण या सायमल्टेनियसली ॲव्हरेज यील्ड तर इन्क्रीज झालं, पण अदरवाईज 2 प्रॉब्लेम क्रिएट झालं. एकाला म्हटलं बायोमॅग्निफिकेशन आणि दुसऱ्याला म्हटलं युट्रोफिकेशन. तर याचा इफेक्टमध्ये 2 शब्द लक्षात ठेवायचा. इफेक्ट कोणता आहे, साईड इफेक्ट एक आहे की जो साईड इफेक्ट मॅग्निफिकेशन, बायोमॅग्निफिकेशन, दुसरा युट्रोफिकेशन. तर जे ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे त्यात युट्रोफिकेशन झालं आणि जे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आहे त्यांच्यामध्ये बायोमॅग्निफिकेशन झालं. जे टॉक्सिसिटी आहे, जे इन्सेक्टिसाइड केमिकल युटिलाइज केलं तर जे टॉक्सिसिटी तयार झालं ते ट्रॉपिक लेवलमध्ये काय होतं तर त्या ठिकाणी इन्क्रीज होतात, त्याला बायोमॅग्निफिकेशन म्हटलं. आणि बायोमॅग्निफिकेशन तर युट्रोफिकेशन कुठं झालं, ट्रॉपिकल इक्वॅटिक इकोसिस्टममध्ये. ते तुम्हाला फर्स्ट आर्टिकलमध्ये त्यांचे इफेक्ट आणि त्यांचा येणारा त्यांचा क्रिएट करणारा ग्रीन रिव्होल्युशनच्या वेळेचे प्रॉब्लेम लक्षात ठेवायचं. दुसरं पाहिलं आपण ज्यांच्यामध्ये केस स्टडी, मग याला अल्टरनेटिव्ह टर्म म्हणून काय केलं आपण, ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंग हरियाणामध्ये चंद्रशेखर डागर, रमेश चंद्रशेखर डागरनी हे क्लब तयार केलं, ज्या क्लबचं नाव काय, हरियाणा क्लब. हरियाणामध्ये येणारा हरियाणा किसान वेलफेअर क्लब, ज्यांच्यामधील मेंबरशिप किती आहेत, जवळपास 5000 फार्मर्स कनेक्टेड आहेत. आणि त्यांनी त्याचा ऑर्गॅनिक फार्मरचे जे मेन युटिलायझेशन कसं केलं जातं त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन स्प्रेडअप केली, ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जेवढे काही वेस्टेज येतात त्याला दुसऱ्या प्रोसेसिंगमधून त्याचा युटिलाइज करून त्या ठिकाणी 0 लेवलला वेस्टेज केलं जातं. हा एक्सपेरिमेंट, हा ऑर्गॅनिक फार्मिंग हा हरियाणामध्ये क्लबमध्ये करण्यात आला. तर त्याच्यावर एक MCQs पण विचारलेला आहे. याच्यानंतर 2018-19 जर पेपर पाहिला तुम्ही तर त्यांच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेजवर विचारलं जातं की जे डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज ऑन इनसाइड द सॉइल सरफेस कुठे केलं जातं, तर 500 मीटर्स डीप डाऊन इन साइड द अर्थ क्रस्ट. सरफेसपासून अर्थ क्रस्टमध्ये 500 मीटरपर्यंत रेडिओ ॲक्टिव्ह डिस्पोजल कुणाला केलं जातं, तर वेस्टेजला केलं जातं. तर हे पार्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर इथं तुमचे हे 3 पार्ट कंप्लीट झालेत. एकाला म्हटलं आपण ॲग्रोकेमिकल्स अँड देअर इफेक्ट. दुसरा केस स्टडीज, त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह कोणते, ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि तिसरं याच वेस्टेजनुसार अजून एक वेस्टेज आहेत, ज्या वेस्टेजचं नाव काय दिलं, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टेज. तर हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहेत, ज्यांच्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे किंवा ओझोन डिप्लेशन्स कशाला म्हणतात, तर हा पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. ओके, लेट अस स्टॉप हियर. नाउ रिमेनिंग पार्ट विल स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.